सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला सुरुवात झालेली आहे। प्रशासनाकडून या संदर्भात बैठकांवर बैठका होत आहेत, परंतु प्रत्यक्षात अद्यापपर्यंत कोणत्याही कामाला सुरुवात झालेली नाही। या संदर्भामध्ये आखाडा परिषदेच्या वतीने देखील नाराजी व्यक्त केली जाते। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत महंत सुधीरदास पुजारी। काय सांगाल की गेल्या अनेक दिवसांपासून कुंभमेळ्याची तयारी सुरू आहे, परंतु प्रत्यक्ष अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही। परवाच्या दिवशी आदरणीय मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी प्रशासनाची बैठक घेतली आणि त्या संदर्भात कामाला चालना देण्याकरता प्रशासनाला त्या ठिकाणी एक मोटिवेशन दिलंय। आम्ही त्याचं स्वागत करतो, परंतु ज्या काही ग्राउंड लेवलला ज्या गोष्टी घडायला पाहिजेत, विशेषतः आखाड्यांच्या ज्या कायमस्वरूपी जागा किंवा ज्या खालच्यांना ज्या जागा लागणार आहेत त्या जागांचं भूसंपादन कायमस्वरूपी करा असं आम्ही त्या ठिकाणी म्हणतोय। त्याचप्रमाणे रस्त्याची जी अवस्था आहे, 6 ठिकाणाहून नाशिकला आपण येतोय, सुरत मार्ग येतोय, मुंबई पुणे मार्ग येतोय, मुंबई नाशिक महामार्ग आहे, शिर्डी अहमदनगर त्या ठिकाणाहून येणारी मंडळी आहे, इकडून औरंगाबाद रस्त्यावरून येणारी, ह्या सर्व रस्त्यांची चाळणी झाली आहे। आणि नाशिक मुंबई रस्ता तर ऐतिहासिक गेली 10 वर्ष त्याचं रिपेअरिंग चालू आहे। तर मला असं वाटतं की मुंबईवरनं येणारा जो भाविक आहे, पुण्यावरनं येणारा जो भाविक आहे, सुरतवरनं येणारा जो भाविक आहे, या संदर्भामध्ये जर प्रयाग कुंभमेळ्याच्या अर्धी संख्या जरी नाशिकमध्ये आली तरी प्रशासनावरती खूप मोठा ताण पडणार आहे। त्यामुळे साधूंच्या सुविधा, येणाऱ्या भाविकांच्या सुविधा, आपण पाहिलं की प्रयाग कुंभमेळा हा 4 लाख कोटी रुपयाचा टर्नओव्हर उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटला देण्यात आला। एवढा जर टर्नओव्हर आपल्या महाराष्ट्रात एक कुंभमेळा जर देऊ शकत असेल तर महाराष्ट्र सरकारचं लोन एक कुंभमेळा त्या ठिकाणी मिटवेल। या दृष्टीने आणि सर्व दृष्टीने, भाविकांच्या दृष्टीने, संत महात्म्यांच्या दृष्टीने त्यांनी याकडे जागृततेने लक्ष घालावं आणि प्रशासनाला पुन्हा ऍक्टिव्हेट करावं अशी विनंती या निमित्ताने करतो आणि मुख्यमंत्र्यांनी या विषयात लक्ष घालावं अशी माझी विनंती आहे। तुम्ही मध्यंतरी महानगरपालिकेला एक आराखडा सादर केलेला होता, त्या आराखड्याच्या संदर्भात काही कारवाई झालेली आहे का? कुंभमेळ्याच्या तारखा देखील अद्यापपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या नाही, तर का डिले होतो या सर्व गोष्टी? आम्ही जो आराखडा प्रशासनाला दिला त्याचं त्यांनी स्वागत केलंय, त्याच्यावरती ते काम पाहत आहे। त्याचप्रमाणे तिथे जे काही महत्त्वाचे विषय आहेत त्या विषयांमध्ये देखील उहापोह सुरू आहे आणि तारखा ज्या आहेत त्या तारखा आम्ही फायनल केलेल्या आहेत। त्या तारखा फक्त घोषणा होणं बाकी आहे, आखाड्यांची सही शिक्के मोहर त्यावरती लागलेली आहे, तर थोड्याच दिवसात त्या जाहीर होतील। नाशिकच्या प्रामुख्याने, त्र्यंबकेश्वरच्या जाहीर झाल्या आहेत, नाशिकच्या राहिल्या आहेत। आपण बघितलं की आखाडा परिषदेने मागणी केलेली आहे की कुंभमेळ्याच्या संदर्भातली जी काही कामं आहेत त्यांना गती देण्यात यावी आणि प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकमध्ये देखील कुंभमेळ्याचं नियोजन हे सुव्यवस्थितपणे व्हावं। मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक।